आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 25 डिसेंबर रोजी 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद, बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीने पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य भिक्खू धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी महाविहार धम्मसंस्कार केंद्र सातघरणी नगर रामेगाव लातूर येथे 7वा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असल्याचे संयोजक भिक्खू पयानंद थेरो यांनी प्रसिद्धी माध्यमाच्या वतीने कळवण्यात आलेले आहे। बुधवार रोजी संपन्न होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभामंडपाचे रोपण आणि नगराध्यक्ष माननीय लक्ष्मण कांबळे साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक गांधी चौक लातूर यांच्या हस्ते, तर प्राध्यापक बापू गायकवाड, DS नरसिंगे, प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे, बसवंतप्पा उबाळे, प्राध्यापक UD गायकवाड, पांडुरंग आंबुलीकर, विश्वनाथ आलटे, सुशील चिकटे, आनंद सोनोने, भीमराव चौंदते, ज्योतिराम लामतुरे, मिलिंद धावरे, उदय सोनोने, परमेश्वर आदमाने, प्रमोद देठे, सतीश मस्के इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या प्रथम सत्रात सकाळी ठीक 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बौद्धनगर येथे धम्मध्वजारोहण करून बुद्धमूर्ती सहित भिक्खू संघ, उपासक उपासिका यांची लातूर शहरातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे समापन होणार आहे। दुसऱ्या सत्रात दुपारी ठीक 12 वाजता 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे माजी खासदार तथा राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार पूज्य भिक्खू अतुरलीय रतन महाथेरो यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री तथा 22 प्रतिज्ञाचे मुख्य प्रवर्तक माननीय राजेंद्र पाल गौतम नवी दिल्ली, दिवंगत रोहित वेमुला हैदराबाद यांच्या मातोश्री माननीय राधिका वेमुला, राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, माजी मंत्री माननीय अमित देशमुख, माननीय आमदार अभिमन्यू पवार, माननीय आमदार रमेशप्पा कराड, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक माननीय इंजिनियर अनिल कुमार गायकवाड, जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमे मुंडे, मनपा आयुक्त माननीय बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर भारत कदम, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर SP गायकवाड, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व समस्त लातूरकरांच्या वतीने समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रात कृतिशील योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रथमच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत। या प्रसंगी देश विदेशातील भिक्खू संघाची धम्मदेशना रात्री उशिरापर्यंत होणार आहे। तिसऱ्या सत्रात सायंकाळी उशिरा सुप्रसिद्ध विद्रोही गायिका क्रांतिशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम होणार आहे। तेव्हा या एकदिवसीय संपन्न होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय धम्म परिषदेस समस्त लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिक्खू पयानंद थेरो व बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे। पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व लातूर येथील बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं दिनांक 25 डिसेंबर 2024 बुधवार रोजी 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर लातूर या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। या परिषदेसाठी पूज्य भिक्खू अतुरलीय रतन, जे की श्रीलंकेचे माजी खासदार आहेत आणि राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार आहेत, यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे। पूज्य भिक्खू धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होत असून संस्थेचे अध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे या धम्म परिषदेचे मार्गदर्शक आहेत। या परिषदेसाठी या ठिकाणी दिल्लीचे माजी मंत्री तथा 22 प्रतिज्ञेचे प्रवर्तक माननीय राजेंद्र पाल गौतम हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या सोबत रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला ह्या देखील उपस्थित राहणार आहेत। यासोबतच आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा अधिकारी, सर्वच म्हणजे जिल्हा पोलीस अधिकारी, सर्वच आमचे डॉक्टर SP गायकवाड साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सायंकाळी 9 वाजता शीतल साठे आणि सचिन माळे यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम होणार आहे। सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि डॉक्टर आंबेडकर पार्क पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करून धम्म मिरवणूक निघणार आहे। या धम्म मिरवणुकीमध्ये भिक्खू संघ
उपासक उपासिका बुद्ध मूर्ती सहित ही मिरवणूक निघणार आहे। तेव्हा अशा या दिवसभर चालणाऱ्या एक दिवसीय धम्म परिषदेचा आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लाभ घ्यावा आणि धम्माचं चिंतन, धम्म श्रवण करावा। धम्म हा आपल्या सर्वांच्यासाठी एक बाबासाहेबांनी दिलेला एक मार्ग आहे, जो जीवन जगण्याचा मार्ग आहे। आणि त्या जीवन जगण्याचं यथोचित मार्गदर्शन हे बुद्धाच्या धम्मदेशनेमध्ये आहे। आणि बुद्धाचा धम्म या जगाला शांती तर प्रदान करणारच आहे, परंतु नैतिक विचार सुद्धा बुद्धाचे या धम्मामध्ये सांगितलेले आहेत। म्हणून या नैतिक विचार आत्मसात करण्यासाठी आपण सर्वांनी या 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहावं, असं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करत आहे।